विरार नजीकच्या अर्नाळा येथील 7C रिसॉर्टवर वसई विरार महापालिका आणि महसूल प्रशासनाकडून आज 4 तास तोडकाम कारवाई करण्यात आली। या कारवाईत रिसॉर्ट मालकाला जवळपास 5 ते 6 कोटींचा फटका बसल्याचा अंदाज आहे। ठाण्याचे माजी परिवहन समिती सदस्य आणि शिवसेनेचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरेना या रिसॉर्टमध्ये झालेल्या मारहाणीनंतर त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। या प्रकरणात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात 7-8 महिला आणि 8-10 अनोळखी पुरुषांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे। शेतीवरून काही न मिळता त्यातून 2 पैसे मिळतात अशा उद्देशाने ते उभं केलं आणि खरोखरच दुःख वाटते। 100 जवळ 150-200 माणसाचं कुटुंब आहे त्याच्यावर उपजीविका जगतात। परंतु मला एवढं वाईट वाटते आता की जेणेकरून त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे त्या आजूबाजूला पण अशी रिसॉर्ट आहे त्यांचे पेपर त्यांची इंग्लिश आहे ना त्याचं कुठे काय आहे ती बघा ना तुम्ही। सरकार त्याच्यावर कारवाई करणार का? बऱ्याच वेळा तक्रारी प्राप्त होत असतात की या ठिकाणी जे पर्यटक येतात त्या पर्यटकांना मारहाण होत असते आणि त्यातलाच हा कालचा एक प्रकार आहे। हा संपूर्ण समुद्र किनारा ह्या सगळ्या अनधिकृत रिसॉर्टनी काबीज केलेला आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा अवैध अशा ऍक्टिव्हिटी देखील चालू आहेत। बरीचशी इलिगल या ठिकाणी आउटलेट देखील आलेली आहेत। माननीय मुख्यमंत्र्यांनी काल जे आदेश दिले आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासन या ठिकाणी खडबडून जागा झालेलं आहे आणि प्रशासनाने आजपासून ही कारवाई चालू केली आहे। कारवाईचं निश्चितच स्वागत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।